डीएम ग्रुप शहाबाज या दोन्ही टीम्सना विनंती आहे की आपण व्हॉलेंटियर्स राहण्यासाठी येथे मैदानावरती सज्ज राहायचं आहे. विनंती आहे डीएम ग्रुप शहाबाज विरुद्ध पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी या संघाला विनंती असेल, या दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया आपण व्हॉलेंटियर्स राहण्यासाठी मैदानाच्या चौफेर येथे उभं राहायचं आहे. तत्पूर्वी टॉस जिंकून मन 11 पेझारी संघाने गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. मागील दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आता मात्र दोन्ही सामने पाहिल्यानंतर हा सामना पाहिल्यानंतर नक्कीच इथे गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूवरती सॉफ्ट हँडने खेळलेला फटका, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला फटका सिलेमिडॉनच्या दिशेने येथे मात्र एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती नोंदवली गेली आहे. धावसंख्येची सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाची आपण पाहतोय धावसंख्या एक धाव धावपलकावरती. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मधली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 7वं, गेली 6 पर्व आपण पाहिली. डे क्रिकेट मधली ही पर्व आपण पाहिली. सुंदर असं हे शहाबाजचं मैदान आपण पाहतोय. सुंदर असं असोसिएशनच्या कमिटी मेंबर्सनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं या मैदानावरती पाहायला मिळते. सुंदर अशी खेळपट्टी आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय. ओके, चेंडू लेंथ बॉल, जागेवरूनच चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथे येतोय डॉट. पॉवर प्लेची षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू गॅपमध्ये मारणं गरजेचं आहे. 38 सर्कल क्लिअर करून फटके नक्कीच मारले तर धावसंख्येमध्ये नक्कीच इथे बढोतरी नक्कीच मिळू शकते. परंतु चेंडू इथे मात्र डॉट. धीरज संघाचा संघनायक गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती फटका चांगला आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वन बाउंस, सीमारेषा बाहेर, चौकार. चेंडू डॉट आल्यानंतर थोडीशी येते मात्र फलंदाजाने आपल्या फलंदाजीमध्ये बदल केलाय. चौकार. यावेळेचा लोअर फुलटा चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका खेचलाय. मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील, फेक करतील तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 6 धावा. 6 रन्स इन स्कोरबोर्ड. 6 धावा धावफलकावरती येते धावसंख्या लागली आहे. मागील सामना जर आपण पाहिला थोडीशी धावसंख्या कमी धावफलकावरती लागली होती. 40-45 धावा या मैदानावरती चेस होऊ शकतात. यावेळेचा चेंडू फुल टॉस, वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. नो प्लस चौकार. 5 धावा या चेंडूवरती मिळाल्या प्लस फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. ऑक्टोबर 2015 पासून प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट आहे. ओके, या नो बॉल वरती फ्री हिट आणि या फ्री हिट उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट, फ्री हिट बॉल. सुंदर ड्राईव्ह. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जरूर येथे फटका खेळला होता, परंतु या चेंडूवरती गॅप जरूर होती, परंतु लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक होता. धावसंख्येमध्ये येथे मात्र 2 ने बदल होते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स पहिल्या षटकामध्ये 13 धावा. चांगली सुरुवात मिळाली आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय पहिल्या षटकामध्ये मात्र गोलंदाजी चांगली होत नाहीये. फुल टॉस वसूल केला या चेंडूवरती, चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, वन बाउंस, सीमारेषा बाहेर. असोसिएशन प्रीमियर लीग, चौकार. वीस 30 धावा जर धावफलकावरती आल्या
तर चॅलेंजिंग ओव्हरमध्ये नक्कीच थोडासा दबाव कमी येऊ शकतो. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 7-8 धावा जरी आल्या तर त्या धावा नक्कीच ॲव्हरेज प्रमाणे आपण 10-12च्या ॲव्हरेजने धावा धावपलकावरती येऊ शकतात. म्हणूनच पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये येथे अटॅकवरती भर देणं गरजेचं असणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आहे. इथे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मार्ग अवलंबावा लागणार आहे. सेकंड वरती रुपेश, तर नॉन सेकंड वरती रुपेश आहेत. सेकंड वरती फलंदाज पूजनने सुद्धा एक चांगला चौकार लगावला होता. वैयक्तिक 5 धावांवरती खेळतायत, तर रुपेश वैयक्तिक 7 धावांवरती खेळतायत. ओके, फ्लड लाईट्स मध्ये खेळणं फलंदाजांसमोर थोडंसं आव्हान असतं, परंतु ते आव्हान जरूर त्यांना इथे स्वीकारावं लागणार आहे. आव्हानात फुल टॉस, खराब गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती, दे धक्का आणि हा येतोय सुपर डुपर छक्का, षटकार. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. रिव्ह्यू घेतलाय का? ठीक आहे, कारण दोन्ही टीम्सला एक विनंती आहे, आपल्याला एक रिव्ह्यू देण्यात येतोय. तुम्ही पंचांशी वाद घालण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांच्या अपीलकडे तुम्ही नक्कीच दाद मागू शकता. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपण 6 धावाच इथे मात्र आतापर्यंत प्लस करू. 17 आणि 6 एकूण 23 या चेंडूवरती निर्णय येणं बाकी आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर फलंदाज पूजनच्या बॅटमधून आलेला हा फुलटॉस चेंडूवरती फुल टू वसूल करणारा फटका आला होता, षटकार. असोसिएशन प्रीमियर लीग 2026 डे नाईट क्रिकेट ची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय काही प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं सुद्धा मी मनपूर्वक नो बॉल, बस हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती चुकी केली आहे, कारण क्रिकेट या खेळामध्ये नक्कीच चुकीला माफी नाहीये. नो बॉल प्लस 1 धाव मिळेल, नो ची प्लस येणारा चेंडू सुद्धा फ्री हिट असणार आहे. एकूण धावसंख्या 24 धावा धावपलकावरती, 24 रन्स इन स्कोर बोर्ड. पहिला चेंडू फुल टॉस खराब, इथे पहिल्या चेंडूवरती इथे गोलंदाजी झाली आहे. ती गोलंदाज चैतन्य इथे गोलंदाजी करतायत. ओके, येणारा चेंडू फ्री हिट बॉल. रोहित चेंडू सुद्धा इथे मात्र पंचांकडून इशारा आलाय, नो बॉल. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. सलगचे 2 चेंडू इथे मात्र नो बॉल टाकलेत. गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजीसाठी थांबवण्यात येणार, कारण त्यांनी 2 बीमर या षटकामध्ये चेंडू फेकलेत. एकच बीमर चेंडू टाकण्याची गोलंदाजासाठी मुभा असते. दुसरा चेंडू गोलंदाजाने जर बीमर टाकला तर गोलंदाजाला नक्कीच गोलंदाजीसाठी थांबवण्यात येते, आणि इथे गोलंदाजाला इथे मात्र थांबवण्यात आलंय. धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. येणारा गोलंदाज नवीन असणार आहे. नवीन गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे की त्याला टाकावा चेंडू लागणार आहे, तो फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल इथे त्याला टाकावा लागणार आहे, आणि या फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज मात्र कामगिरी अगदी चोख बजावणार का? कारण टॉस जिंकून गोलंदाजी करायचा जो 11 पेझारी संघाने निर्णय घेतला होता ना, तो आतापर्यंत गोलंदाजांनी अजिबात यशस्वी करून दिलेला नाहीये. परंतु या 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये तिसरं षटक खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं ठरू शकतं, आणि तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची एक नामी संधी उपलब्ध झालेली असते. कारण तुम्ही 7 धावा 8 धावा जर खर्च केल्या तर 5 धावा मायनस, म्हणजे ते षटक 2 धावांचं 3 धावांचं येऊ शकतं. बघूया, बेबी ओव्हर करण्यात आली आहे. फ्री हिट बॉल, क्षेत्ररक्षकाने ते झेल पकडलाय, परंतु हे ते मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक फ्री हिट विसरून गेलेला आहे, आणि हे बऱ्याचदा घडत असतं. असाच प्रकार नक्कीच 2022 T20 विश्वचषकात सुद्धा घडला होता, भारत विरुद्ध पाकिस्तान. आणि फ्री हिट बॉलवरती नक्कीच इथे स्टंपला लागून इथे चेंडू गेला होता. रूलमध्ये असं सुद्धा आहे, स्टंप मधला लागल्यानंतर तुम्हाला 22ची धाव येथे मिळू शकते, आणि त्या 22च्या धावा भारतीय संघाला खूप महत्वाच्या ठरलेल्या होत्या. 3 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या होत्या. आणि क्रिकेटमध्ये असे काही बेसिक छोटे मोठे रूल्स असतात ना, ते रूल्स खऱ्या अर्थानं इम्पॉर्टंट ठरत नसतात, कारण खेळणाऱ्यांना सुद्धा कधी कधी छोटे मोठे रूल्स हे माहिती नसतात.
या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाने, हा मात्र चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय. लेंथ बॉल होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, चेंडू इथे मात्र डॉट येतोय. चला व्हॉलेंटियर्स, आपल्याला शेवटची सूचना देण्यात येते. प्रत्येक वेळेला नक्कीच इथे सूचना देणं बरोबर दिसत नाहीये, कारण समालोचनाला सुद्धा थोडंसं तो अडथळा होतोय आणि आम्हाला सुद्धा इथे समालोचन करण्यासाठी बोलवलंय, सूचना देण्यासाठी बोलवलेलं नाहीये. तर पुन्हा एकदा चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. डीएम ग्रुप, शहाबाज, पप्पू स्ट्रायकर, पांडवा देवी या दोन्ही संघांना विनंती आहे, कृपया आपण व्हॉलेंटियर्स राहायचं आहे. कारण व्हॉलेंटियर्समुळे नक्कीच स्पर्धा, तो जो काही वेळ आहे तो वेळ नक्कीच वाचेल आणि नक्कीच आपण ही स्पर्धा लवकरात लवकर संपुष्टात येईल. पण ते मैदानावरती चांगली गोलंदाजी झाली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू रूम दिलाय, आता मात्र स्वतःला जागा बनवून खेळलाय. स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. चार धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. चांगली बॅटिंग येथे पाहायला मिळते सलामीवर फलंदाजांकडून. पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा नक्की प्रयत्न होता. बॅटच्या अगदी स्टिकरला हा चेंडू लागलाय. चांगली गॅप निवडण्याचा प्रयत्न. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आहे. धावसंख्येमध्ये इथे मात्र 1ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 31 धावा, 31 रन्स. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहूया गोलंदाजी करतोय निसर्ग. ओके, निसर्गाचा या षटकातील पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, पूल मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट, काम इथे मात्र तमाम झालं असतं, परंतु इथे मात्र ओव्हरथ्रोची एक धाव मिळते. डायरेक्ट हिट, राहुलने इथे नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज नक्कीच इथे बाद झाला असता, परंतु इथे मात्र फलंदाज वाचलाय. तर पुरी एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. षटक क्रमांक 2 पूर्ण झालेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या आली आहे धावफलकावरती 32 धावा. चांगली सुरुवात मिळाली आहे. 16च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्या. तर तिसरं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये मात्र कोणता संघ येथे बाजी मारतोय, आणि हे षटक खऱ्या अर्थानं मॅचला मोमेंटम शिफ्ट करणारं षटक ठरू शकतं. कारण पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तुम्ही पाहिला असाल की 10 धावा आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून 10 धावा बनवल्या होत्या, कारण मग 5 धावा बोनस मिळाल्या. धावसंख्येचा ग्राफ इथे थोडासा उंचावला आणि तो सामना खऱ्या अर्थानं नक्कीच जिंकता आला. कारण शेवटच्या एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज, हा पहिला सामना पाहिला. दुसरा सामना मात्र एकतर्फी पाहायला मिळाला. त्या मॅचमध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये मात्र 10 धावा बनवता आलेल्या नाहीये. 10 धावा जर तुम्ही बनवल्यात तर नक्कीच तुम्ही मॅचमध्ये 5 धावांनी प्लस किंवा मॅचमध्ये तुम्ही मोमेंटम शिफ्ट करू शकता. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक आहे. संघाचा संघनायक धीरज गोलंदाजीसाठी आलाय. मागील षटकामध्ये काय घडलंय, धीरजने 17 धावा खर्च केल्यात. यापेक्षा या षटकामध्ये मला 10 पेक्षा कमी धावा खर्च करायचा आहे, या माइंडसेटने त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. समोरच्या फलंदाजाला पारखणं गरजेचं आहे. समोरच्या फलंदाजाची नक्कीच मोमेंटम अगदी बिल्ड करणं गरजेचं आहे. ते गोलंदाजाला या षटकामध्ये जमणार का? गोलंदाज धीरज या षटकातील पहिला चेंडू, चॅलेंज षटक आहे. 10 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत या षटकामध्ये. 10 धावा जर कंप्लीट केल्या तर 5 धावांचा बोनस मिळेल. चांगली इथे खऱ्या अर्थानं ही योजना आणली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, तशीच खारेपाट असोसिएशनमध्ये चॅलेंजिंग ओव्हरची योजना आणली आहे. चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, पुलचा फटका इथे खेळलाय. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1ने बदल होते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स इन स्कोर बोर्ड. 33 धावा धावफलकावरती लागतायत. धीरज या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी करणार का? या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा खर्च करणार का? की फलंदाज रुपेश आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज पूजन या 10 धावा कंप्लीट करणार का? कारण एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस आपण पाहतोय नवीन नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन नवीन फॉर्मॅट सुद्धा आपण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. रविवारी आपण पाहतो की टीम च्या माध्यमातून प्रत्येक आपण पाहतोय पाड्याची टीम आपल्याला पाहायला मिळते. रविवारच्या दिवशी आपण इथे या
असोसिएशन मध्ये सामने पाहतोय. चेंडू मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. झेल ते पकडला गेला. पहिला हादरा बसलाय स्वर्गीय संकेत स्ट्रायकर या संघाला. बाद झाला कॅच आउटच्या रूपाने. धीरजने येथे मात्र विकेट मिळवली आहे. या संघाचा संघनायक धीरज या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जान आणतोय, कारण विकेटचं पतन होतोय. न्यू बॅटर मैदानावरती संघाचा संघनायक कल्पेश फलंदाजीसाठी येतोय. या कल्पेश कडून येथे नक्कीच अपेक्षा असणार आहे. बघूया त्या अपेक्षा या षटकामध्ये अजून 4 चेंडूंमध्ये त्याला 9 धावा पूर्ण करायच्या आहेत. एखाद 6 येणं महत्वाचं असणार आहे. एखाद 2 4 येणं या षटकामध्ये महत्वाचं असणार आहे, कारण मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट या षटकामध्ये मुळे होऊ शकतं. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे षटक सुद्धा महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हे षटक सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे. या चेंडूवरती कल्पेशने आल्या ठोकलाय चेंडू. वाईडेस्ट मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. या षटकाराने येथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला स्ट्रोक येथे लगावला गेला. चांगला लॉफ्ट केलेला फटका मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं होतं. सुंदर कमबॅक. षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र सुंदर कमबॅक केलाय. लॉफ्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. खडे खडे व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चिंटवीत डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 39 धावा. आता मात्र 2 चेंडू मध्ये 3 धावा पूर्ण करण्याची गरज असणार आहे. चेंडू येथे मात्र गॅप मध्ये ठोकलाय. पाहूया चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चॅलेंजिंग षटक येथे मात्र कंप्लीट केलंय. 10+ धावा इथे या षटकामध्ये झाल्या. डीजे सन्माननीय प्रवीण पाटील यांनी कृपया स्टेजवरती येऊन व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कल्पेशचा इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. 10 धावा इथे कंप्लीट केल्या होत्या, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप. प्रवीण पाटील यांना विनंती आहे. आपले मित्र मोंट्या येथे आपल्याला बोलवत आहेत. 11 धावा प्लस 5 धावांचा इथे मात्र बोनस मिळालाय. होळीचा बोनस इथे मात्र 2 दिवस आधीच इथे मिळालाय. तो संघ स्वर्गीय संकेत स्ट्रायकर या संघाला. धावसंख्या एकूण धावफलकावरती पोहोचली आहे. एकूण धावसंख्या या षटकामध्ये धावफलकावरती लागली आहे. आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती 44. 3 षटक समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक येथे मात्र करण्यात आलाय. तत्पूर्वी आपण आतापर्यंतचा स्कोरशीट पाहिला तर रुपेशने येथे चांगली सलामी दिली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून येथे निघाले होते. त्यानंतर पूजन मैदानावरती खेळतोय. आतापर्यंत पूजनच्या बॅटमधून एक 6 आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु या चॅलेंजिंग षटकामध्ये कल्पेशने येथे मात्र चांगली कामगिरी केली आहे. एक 6 लगावलाय, एक गॅप स्ट्रोक चौकार लगावलाय
आणि ते एक सिंगल धाव सुद्धा पटकावली आहे. बघूया स्वतः इथे संघाचा संघनायक कल्पेश ट्रॅक वरती आहे. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि या उर्वरित 2 षटकांमध्ये 60+ धावा मारण्याचा नक्कीच मानस असणार आहे. 50-55 पर्यंतचं टार्गेट टॉस हारल्यानंतर नक्कीच ते बाईट्स मध्ये कल्पेशने केलं होतं, परंतु ते 50-55चं टार्गेट नव्हे तर 60-65चं टार्गेट त्याच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे. 70 पर्यंतचं टार्गेट असू शकतंय, कारण आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. 16.33च्या धाव गतीने धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रति ओव्हरमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुद्धा 17 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय चॅलेंजिंग षटक ते कंप्लीट केलंय. एकूण 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या आहेत. गोलंदाज चौथ्या षटकासाठी राहुल धुमाळ गोलंदाजीसाठी येत आहेत. राहुलचा पहिला चेंडू येथे मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, लॉ नंबर 22चा येथे पंच अवलंब करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धाव धावफलकावरती बदल होते. धावसंख्या 50 धावा. 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर या संघाची धावसंख्या. असोसिएशन प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय, 7वं पर्व पाहतोय. डे नाईट क्रिकेटचा हा फॉर्मॅट या वर्षी आपण पाहतोय. ऑफ स्टंपला शफल होऊन पूलचा दर्जेदार फटका, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, दे धक्का, येतोय गोल्डन छक्का. द ग्राउंड लॉंग ऑन स्क्रीनच्या वर आणि सुपर डुपर षटकार. मास्टर कल्पेशच्या बॅट आलेला या षटकातील 3रा आणि वैयक्तिक 4था षटकार येथे आलाय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 68 धावा, 68 रन्स. या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या येथे धावफलकावरती आली आहे. 4था 4 इन अ रो. कल्पेशची आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ओव्हरपिच चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर, वाईडेस्ट लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. सुंदर ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा बाहेर. कल्पेशच्या बॅट मधून आलेला नयनरम्य चौकार. कडे सुद्धा फोकस करा. धावसंख्या येते मात्र 4 ने वाढते. 78 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल.
ओनर रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक कल्पेशसाठी आलंय. बऱ्याचदा पहिली अनाउन्समेंट होते, पैसे नंतर येत आहेत. इथे पहिले पैसे आले, नंतर नावाची अनाउन्समेंट करण्यात आली आहे. कल्पेशचा एक दर्जेदार खेळ आपण मैदानावरती पाहतोय. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा, 79 रन्स. आता माफ करा, 79 धावा झालेल्या आहेत, 89 रन्स. एकोणऐंशी धावा आजच्या खऱ्या अर्थानं ही सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. कमालीची फलंदाजी, चांगली सलामी मिळाली रुपेश आणि पूजनच्या माध्यमातून. कल्पेशच्या बॅटमधून येथे मात्र चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सुद्धा येथे चांगली कामगिरी पाहायला मिळाली. चौथ्या ओव्हरमध्ये राहुल सारख्या एका चांगल्या खेळाडूवरती सुद्धा त्याने येथे हल्ला चढवलाय. शेवटचे षटक, शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज अविनाश. टॉस जिंकून गोलंदाजी करायचा जो निर्णय घेतलाय ना, तो निर्णय खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी आतापर्यंत अजिबात यशस्वी करून दिलेला नाहीये. ओके, इथे अविनाश गोलंदाजीमध्ये कामगिरी येते मात्र कशा रीतीने करतायत. 10 चेंडूंमध्ये 40 धावांवरती येथे खेळतायत. यानंतर होणारा सामना आहे अरब 11 विरुद्ध पेजारी डायनामोस. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचा आहे. वळूया सामन्याकडे. अविनाश गोलंदाजी करतायत. अविनाशच्या पहिल्या चेंडूवरती शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात, झेल पकडलाय. 11 चेंडूंमध्ये 40 धावा बनवून फलंदाज संघाचा संघनायक स्वर्गीय संकेत स्ट्रायकर संघाचा संघनायक कल्पेश येथे मात्र जिगरबाज खेळ करत असताना होतोय येथे मात्र बाद. पहिल्या चेंडूवरती अविनाशने इथे मात्र विकेट मिळवली आहे. दुसरा हादरा बसलाय. 79 धाबा धावपलकावरती लागलेली असताना कमालीची फलंदाजी कल्पेशने इथे केली आहे. 11 चेंडूमध्ये 40 धाबा इथे बनवल्यात. बघूया न्यू बॅटर. फाईन फटका इथे खेळलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती चेंडूचा अखेर विजय होतोय. फाईन लेग मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. हा सिनेमा होता. अखूट टप्प्याचा चेंडू हुक मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुमित पाटील सर करतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 84 धावा, 84 रन्स. 5 षटकांमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 84 धावा खूप मोठी धावसंख्या इथे मानली जाते. चांगली बॅटिंग येथे पाहायला मिळते. खराब गोलंदाजी येथे पाहायला मिळाली ते मन 11 पेजारी संघाची. अखूट टप्प्याच्या चेंडूवरती ते मात्र उडवलाय चेंडू. डीप स्क्वेअर लेग मधून येतोय पुलचा सक्सेसफुल फटका, षटकार. षटकार येतोय. फलंदाज मिनेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 90 वरती. 90 रन्स, 90 धावा धावफलकावरती लागली आहे. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 100+ धावा होणार की काय अशी चिन्ह येथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी टॉस साठी अरब 11 विरुद्ध पेजारी डायनामोस या संघाला विनंती आहे. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा फाईन फटका खेळलाय. विकेट कीपर शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती गॅप आणि येथे मात्र मिळाले 4 धावा, चौकार.
सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधली धावपलकावरती लागली आहे. अविनाश चांगला यॉर्कर, रोकश यॉर्क करण्याचा हा प्रयत्न. मिनेश मात्र या चेंडूवरती बीट झालेत. धावसंख्या इथे मात्र धावपलकावरती स्थिर आहे. चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते. मिनेश यांच्यासाठी पारितोषिक आलंय 1000 रुपयांचं पारितोषिक कॅप्टन कडून. ओके, षटकार मारला तर 1000 रुपये. या चेंडूवरती लॉफ्ट केलाय मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 94 रन्स धावपलकावरती धावसंख्या लागली आहे. जिंकण्यासाठी 95 धावांची गरज असणार आहे. 95 धावा इथे मात्र पूर्ण कराव्या लागणार आहेत. प्रति ओव्हर 19च्या सरासरीने येथे 5 षटकांमध्ये धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. हाय स्कोरिंग येथे सामना पाहायला मिळणार आहे. मागील सामना थोडंसं लो स्कोरिंग पाहायला मिळाला. पहिला सामना आपण पाहतोय अगदी समाधानकारक पाहायला मिळाला. तर पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तर उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण आरव 11 विरुद्ध पेजारी डायनामोज या दोन संघांमध्ये येथे टॉस केला जाणार आहे. तर मी विनंती करतोय कल्पेश ठाकूर यांना की कृपया टॉस बॉक्स मध्ये येथे टॉस घ्यायचा आहे. चला, दोन्ही संघांचे संघनायक पेजारी डायनामोज तसेच आरव 11. ओव्हर टू यू कल्पेश. सो नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टॉस साठी यायचा आरव 11 एका बाजूने, दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करत पेसारी डायनामोज. विनंती करतो शिरविक यांना की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. शिरविक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आरव 11, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर त्यांना फाईट करताना दिसेल पेसारी डायनामोज. खूप सुंदर अशा मॅचेस आपण पाहतोय. आज असोसिएशन प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून 7वं पर्व आपण पाहतोय. 2 सामने आपण पाहिले मित्रांनो. एक सामना डिफेंड झाला, दुसरा सामना चेस झाला. आणि पुढच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर आपण पाहतोय. 94 जवळजवळ धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. चला, या टॉस साठी यायचा आहे प्रितेश एका बाजूला डायनामोज आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर रसिक पाटील टीम आरव 11 सन्माननीय शिरविक यांच्या शुभ हस्ते. 3 सुपरस्टार आपण पाहतोय टॉस साठी. प्रितेशचा कॉल हेड. लेट्स से टेल. टॉस जिंकलाय आरव 11 अर्थातच रसिक पाटील. रसिक टॉस जिंकलाय. काही निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असणार आहे. आपण पाहतोय आज खूप सुंदर मॅचेस आहेत. पहिली मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 2 धावांची गरज असताना डिफेंड झाली. त्यानंतर दुसरी मॅच लो स्कोरिंग मॅच, तिसऱ्या षटकातच चेस झाली. या मॅच मध्ये 94 फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कशा पद्धतीने बघताय समोरील संघासमोर आणि किती धावांपर्यंत समोरील संघाला थांबवाल? समोरच्या टीमला जवळजवळ 50च्या आतमध्ये बघणार आम्ही आणि चेसिंग साठी एक टार्गेट भेटेल, त्याला आम्ही ट्राय करणार. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा निर्णय असेल. परंतु तिसरं षटक अर्थातच चॅलेंजिंग षटक. कोणता गोलंदाज असेल जो चॅलेंजिंग षटकामध्ये आपली धारदार गोलंदाजी करेल? सिद्धू. सिद्धू याच्यावरती विश्वास असणार आहे आपला आरव 11 संघाचा. आपण 50 पर्यंत धावांमध्ये थांबवण्याचा निर्णय जरूर पाहताय. परंतु ही सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. या सुंदर स्पर्धेबद्दल आणि पहिल्यांदा जी स्पर्धा आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळताय कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल आपल्या या सर्व रसिक प्रेक्षकांना नाही खेळाडूंसाठी काही संदेश असेल? खरंच इथे संदेशनी, भूपूनी, त्याच्यानंतर अतुल दादांनी यांनी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. कारण याच्या अगोदर कधी डे नाईट स्पर्धा झाल्या नव्हत्या. हा ग्राउंड पण सुद्धा मिळाला नव्हता. त्यांचं खरंच मनापासून आभारी आहोत की हा असला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. रसिक, शेवटचा प्रश्न. आपण आता बऱ्याचशा मॅचेस खेळतोय, आपण देखील खेळताय, परंतु युवा टॅलेंट आपण खेळत असताना आपण पाहतोय. मग एका बाजूने आपला क्रिकेटचा खेळ राहिला, दुसरा तर आपला खेळ राहिला की आपल्या पोटापाण्याचा प्रश्न. मग युवा खेळाडूंसाठी त्यांच्या शाळा कॉलेज असतील, नोकरी धंदा असेल, मग हे दोन्ही फॉर्मॅट खेळत दोन्ही बाजू पाहत असताना नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूने आपल्याला खेळ पण खेळायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आपला घरदार देखील सांभाळायचा. तर युवा खेळाडूंना आणि आपल्या या विभागातील सर्व खेळाडूंना काय संदेश द्याल जेणेकरून आपण क्रिकेट देखील खेळू शकतो आणि आपला उदरनिर्वाह देखील चालू शकतोय? खेळासोबत नक्की शिक्षण बघा. शिक्षणात सगळं काय आहे, कारण खेळ हा जेव्हापर्यंत आपण फॉर्म मध्ये असतो ना तेव्हापर्यंत सगळे पब्लिक किंवा प्रेक्षक आपल्याला उचलून धरतात.
पण घरासाठी जर करायचं असेल तर तुम्हाला शिक्षण आणि नोकरी बघायलाच लागेल. तर मित्रांनो खूप सुंदर असा संदेश दिला. हे होते रसिक पाटील, अर्थातच त्यांनी टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रितेश, मॅच चालू होत आहे, बॅटिंग आलेली वाटेला, किती धावा बनवाल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, नियोजन कसं वाटतंय? नियोजन खूपच सुंदर आहे. कारण मित्रांनो, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, आरब 11 won the toss. They are elected to bowl first or to come box. दुसऱ्या पर्वाला इथे सुरुवात होते. दुसऱ्या पर्वामध्ये राहुल पहिल्या चेंडूवरती इथे मात्र गॉट बिहाइंडच्या विकेटच्या स्वरूपात इथे नक्कीच बाद झाला असता. तर पाहूया या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. कल्पेश ठाकूर यांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू कल्पेश. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. दुसरा बॉल स्लॅश केला, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार. धावा 4, चौकार. राहुल धुमाल आणि विनिकेत. पुढचा बॉल अथर्व शिर्के बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी पुन्हा एकदा हुक करायचा होता, अतिरिक्त बाउन्स उछाल पाहायला मिळाला. सरप्राइझिंग परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अथर्व शिर्के यांच्या माध्यमातून. जशा धावा बनल्यात ना, टीम दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना ही टीम आपण पाहतोय पहिल्याच गोलंदाजाचा वापर करत असताना पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धारदार गोलंदाजी करत असताना अथर्व शिर्के आपण पाहतोय. बॅटर रिव्ह्यू आपण पाहतोय, चेक करायचं आहे. टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेक केला जाईल. बॅटर रिव्ह्यू आहे, व्हाईट साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. एकच आपल्याला अनसक्सेसफुल रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आपल्याला पुन्हा रिव्ह्यू मिळेल. व्हाईट साठी रिव्ह्यू व्हाईटची मागणी केलेली आहे बॅटिंगच्या माध्यमातून. परंतु जर पाहायला गेला तर आमचे नामांकित पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घेतोय म्हणजेच सक्सेसफुल रिव्ह्यू आपण पाहतोय. धावसंख्येत एक बदलाव आपण पाहतोय. अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला होता. जेवढी हाय एम बॉलिंग ऍक्शन आहे तेवढ्याच उंचीनं गोलंदाजी करत असताना अथर्व शिर्के. पुढचा बॉल यावेळी लेफ्ट केलाय, बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये गिफ्ट करण्यासाठी येतोय. 6 धावांसाठी मॅक्सिमम हिट, षटकार. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार, तदनंतर चौकार. 4 धावा. तदनंतर चौकार आला आणि आता राहुल धुमाल आपला नॅचरल गेम खेळत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतःसाठी जागा बनवली. ऑन साइडला पुल करायचा होता, लेंथ मध्ये बदलाव केला. षटपती लाईन बॉल फेकला गेला, बॉडी लाईन वरती बॉल फेकला जातोय. स्ट्रक डिलिव्हरी पाहायला मिळाली अथर्व शिर्के यांच्या माध्यमातून आणि अर्थातच लेग पाईच्या मदतीने आलेली एकेरी धाव. तोपर्यंत एक धावफलकावरती जर नजर जाते 15 धाव 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक असताना आतापर्यंत 16 धावा विदाऊट लॉस आपण पाहतोय. मनी 11 पेसारी 95 धावांची गरज असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्र्याने फलंदाजी करत असताना राहुल धुमाल यांना पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती आपण विनिकेत यांना पाहतोय. विनिकेत यांच्यासाठी जर पाहायला गेलं तर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना अथर्व शिर्के. लास्ट बॉल रिमेनिंग असणार आहे. 95 धावा उद्दिष्टाचा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका मारायचा होता, ब्लाइंड शॉट आपण पाहतोय.
नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अर्थातच जर पाहायला गेला तर आता शेवटच्या 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपली गोलंदाजी थांबवण्याचा प्रयत्न समोरील संघासाठी पाहायला मिळाला तो अथर्व शिर्के यांचा. आणि जिथं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती धावा पाहतोय विदाउट लॉस 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता जर पाहायला गेला तर येणारे 4 षटक आणि प्रति षटक जर पाहायला गेला तर 20 रिक्वायर्ड असणार आहेत. प्रति षटक 20 धावांची गरज असणार आहे आणि 20च्या आस्किंग रेटनं धावा बनवत असताना या दोघांमधून एक फलंदाज मनी लेव्हन पेजारी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचंच असणार आहे. आणि जोडीला जर पाहायला गेला तर प्रति षटक जवळजवळ 3 षटकार एखादी चौकार मारणं गरजेचं असणार आहे. आणि हा मोठा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला ना तर मनी लेव्हन पेजारी या संघासमोर आव्हान असणार आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये झालेली तुफानी अशी आक्रमक फलंदाजी टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून पाहिले. मग कल्पेश पाटील याची 4 मॅक्सिमम लगातार षटकार आपण पाहिले होते. तो त्या इनिंगचा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर चेहरा मोहराचा पहिल्या सत्रामध्ये बदलवत असताना कल्पेश पाटील यांना पाहिला होता. आणि आता तेच कल्पेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन शाबास एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना कल्पेश पाटील येतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक डीप मिड विकेटमध्ये एक आहे, लॉंग ऑन मध्ये एक आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक. पहिला बॉल ऑन साईडला पुल करायचा होता, झेल सुटला जातोय. हा झेल कोणाचा होता? राहुल धुमाल यांचा होता. राहुल जर मैदानाच्या आतमध्ये राहतात तर होत्याचं नव्हतं देखील करू शकतात. कारण ना टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स संघासाठी देखील त्यांना देखील माहिती आहे राहुल धुमाल यांचा खेळ का आहे. राहुल धुमाल जर 5 षटक मैदानाच्या आतमध्ये राहिले तर 95 धावा देखील त्यांच्यासाठी कमी पडू शकतात. पहिला झेल सुटलाय, पहिलं जीवनदान. पुन्हा एकदा यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा मिड ऑफला बॉल फील्ड केला जातोय आणि अशातच जर पाहायला गेला तर विनिकेत यांच्या माध्यमातून चूक जाती आणि विनिकेत धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. लॉंग ऑन लक्षित रक्षक अथर्व शिर्के आहेत. बॉल खाली येतात. सेफ हँड मध्ये बॉल पकडला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि आता स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेला तर निखिल पाटील स्वतः आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन खेळाडू असल्या म्हटल्यानंतर आयकॉन वरती बरीचशी जिम्मेदारी असते आणि ही जिम्मेदारी जर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर मनी लेव्हन पेजारी संघासाठी निखिल पाटील यांना पार पाडणं गरजेचं असणार आहे. कारण धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 95 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 95 धावांचा पाठलाग करत असताना आस्किंग रेटचा विचार करायला गेलात ना तर ही षटक चालू व्हायच्या अगोदर 20चा आस्किंग रेट होता आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर या षटकामध्ये 3 बॉल वेगळेत, एकच धाव खर्च केले कल्पेश पाटील यांनी. निखिल यांच्यासाठी पहिला बॉल. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय निखिल पाटील यांचा. मध्ये टाकलेला बॉल पाहतोय कल्पेश पाटील यांचा. काही भन्नाट गोलंदाजी कल्पेश पाटील यांची आपण पाहतोय. पहिल्या षटकात अथर्व शिर्के यांचा विचार केला तर त्यांना मार पडला. 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु या षटकात कमालीचं षटक आपण पाहतोय. समोरच्या मारायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. एका धावेनं
हे षटक जर पाहायला गेला तर चांगलं षटक आतापर्यंत जर पाहायला गेला तर टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघासाठी आपण पाहतोय. वाटलं होतं की 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर जिथं 80 धावांची गरज होती हल्ला चढवला जाईल, परंतु तशा पद्धतीने खेळ पाहायला मिळाला नाही आहे. कारण समोरून होणारी घातक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी आणि या गोलंदाजीवर खेळ करत असताना मनीलोन पेसारी हा संघ कुठेतरी बॅकफुटवर येतोय. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडला जाते तोपर्यंत फक्त एकच धाव, एका व्यतिरिक्त जास्तीच्या धावा मिळाल्या नाहीये. आणि या षटकाचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला ते कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर धावफलकावरती पाहतोय ते 19 लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, जिथं 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेला तर जवळजवळ बनवायच्या आहेत त्या 76 धावा बनवावे लागणार आहेत येणाऱ्या 3 षटकामध्ये. मोठं आव्हान असणार आहे, परंतु हे आव्हानाचा पाठलाग करत असताना 5 धावा आपण मित्रांनो या षटकामध्ये टीम मनीलोन पेसारी संघाला मिळू शकतात. त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, कारण 10+ धावा बनवाव्या लागणार आहेत. 10+ धावा बनवतात, परंतु आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर बराचसा आस्किंग रेट आपण पाहतोय तो टीम मनीलोन पेसारी संघासाठी. अथर्व शिर्के चॅलेंजिंग ओव्हरमध्ये अथर्व शिर्के यांचा वापर केला जातोय. ज्या अथर्व यांच्यावरती पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, तरी देखील कल्पेश पाटील आणि टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स यांनी विश्वास अथर्व शिर्के यांच्यावरती दाखवलाय. आणि तोच विश्वास घेऊन पुन्हा एकदा अथर्व शिर्के बॉलिंग ट्रॅकवरती कॉम्बॉक्स एंड कडून आपण पाहतोय. राहुल धुमाल, ज्या राहुल धुमाल यांनी पहिल्या षटकात 1 षटकार 1 चौकार अथर्व शिर्के यांच्यावरती मारला होता. आता पुन्हा एकदा तोच कारनामा किंबहुना मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. जवळजवळ 25.33च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत आणि त्याला मात्र सुरुवात झाली आहे. बॉल पुन्हा एकदा येतोय कॉम्बॉक्स मधून सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. धावा यायला सुरुवात झाली आहे. 25.33चा आस्किंग रेट आहे, म्हणजे 3-4 षटकार प्रति षटकामध्ये मारायचे आहेत ती टीम मनीलोन पेसारी संघाला. आणि त्यासाठी झालेली ही सुरुवात आपण पाहतोय. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं मात्र वेगावरती स्वार होऊन पहिला तुझा तदनंतर माझा अशी भन्नाट वेगानं धारदार गोलंदाजी करत असताना अथर्व शिर्के पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल टाकत असताना झालेली चूक, स्लॉट मध्ये आलेला बॉल प्लॉट मध्ये पाठवला राहुल धुमाल यांनी. तदनंतर पुन्हा एकदा शॉट ऑफ द लाईन आपण पाहिली अथर्व शिर्के यांची. याले पहिली हाफ ट्रॅकर हुक करायचा होता, परंतु अतिरिक्त उछाल आपण अथर्व शिर्केचा नेहमीच पाहत असतो. कारण जी हाईट आहे ना, त्या हाईट वरून बॉल रिलीज करतात किंबहुना जास्तीत जास्त बॉल त्यांचे राईज होत असताना आपण बऱ्याचशा वेळी पाहत असतो. आणि मागच्या षटकात देखील अशाच पद्धतीने एक वाईड बॉल आपण पाहिला होता, चॅलेंज केलं होतं मनीलोन पेसारी संघानं. पुन्हा एकदा अतिरिक्त उछाल आणि यावेळी खऱ्या अर्थानं जर प्रशांत बांदिवडेकर सांगतात की हा बॉल नो बॉल आहे, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट येऊ शकतो. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. काहीतरी बदलाव लाईन लेंथ मध्ये करणं गरजेचं असणार आहे. ज्या पद्धतीने ही विकेट बनवली आहे ना, पूर्णपणे पाटा विकेट, गोलंदाजांना देखील साथ देते, फलंदाजांना देखील साथ देते. म्हणजेच काय की जी विकेट आयोजन कमिटीच्या माध्यमातून बनवली गेलेली आहे ना, गोलंदाजांनी जर चांगला फायदा उठवला, चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. फलंदाजांना देखील पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलाय आणि त्याच उत्तर देत असताना आज मनीलोन पेसारी संघ खेळ करत असताना पाहतोय. ब्लॉक होल मध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॉल वरती जणू काही प्लॅन रचला होता तो राहुल धुमाल यांच्यासाठी. राहुल धुमाल यांनी पहिला षटकार मारल्यानंतर अतिरिक्त उछाल टाकणारे 2 बॉल आपण अथर्व शिर्के यांचे पाहिले होते. फ्रीटचा बॉल होता, माहित होतं अथर्व शिर्केला राहुल धुमाल मोठ्या फटक्यासाठी जाणार आहेत, तरी देखील ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल आपण पाहिला. ज्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाली आणि एका धावाने स्कोर कार्ड वधारते 28. 28 धावा. फारसा दबाव जर पाहायला गेला तर स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघावरती पडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु या दबावाला जर झुगारून फलंदाजी करायची असेल तर टीम मनीलोन पेसारी संघाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. बऱ्याच धावांची गरज असणार आहे. 95 धावा, आज 94 धावा. आजच्या दिवसातील या असोसिएशन प्रीमियर लीग 2026चा उच्चांक स्वर्गीय संकेत
स्ट्रायकर्स या संघानं आपल्या नावावरती केला. मग पहिल्या सत्रामध्ये कल्पेश पाटीलचे 4 लगातार षटकार. मिस टायमिंग शॉट डाऊन दी बॉल. न फिल्डर आपण पाहतो नो मॅन्स लँड. निर्जन स्तरी बॉल ट्रॅव्हल करते. म्हटलं होते की अथर्व शिर्के बॉलसाठी जातील, परंतु ज्या पद्धतीने विकेटवरती बॅटर धावत होते, अथर्व शिर्केंना वाटलं की आपण बॉलपर्यंत जाऊ शकणार नाही, एखाद्या बॅटरला आपली धडक बसू शकते, त्यासाठी अथर्व शिर्के थांबले गेले. परिणामी जर पाहायला गेला तर आणखी एक जीवनदान आपण बोलू शकतो निखिल पाटील याच्यासाठी, परंतु एकच धाव आली ती या बॉलवरती. 29 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कल्पेश पाटील आहेत, वेगानं आलेत. बघा या पद्धतीने आपल्याला बॉलवरती येणं गरजेचं असणार आहे. कल्पेश पाटीलांना वाटलं होतं की आपला बॉल बाउंड्री लाईन वरती सहज येईल, परंतु आउटफील्डनं थोडासा बॉल बाउन्स मिळाला. लगेच तो बाउन्स कट करण्यासाठी कल्पेश पाटील बॉलवरती धावले गेले. अन्यथा हा बॉल जर त्या बाउन्ससाठी थांबले असते शेवटपर्यंत बाउंड्री लाईन वरती, तर कदाचित हा चौकार खर्च करावा लागला असता तो स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाला. परिणामी फक्त एकच धाव खर्च केली ती टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स संघाने आणि धावफलकावरती लागल्या. त्या आतापर्यंत या षटकातील बॉल शिल्लक शेवटचा आणि 30 धावा टीम मन 11 पेजारी. 30 धावा मन 11 पेजारी. बॅटची लिडिंग एज लागली होती, इनसाइड एज, आणि तदनंतर कीपर देखील बीट झाले आणि बॉल जातोय सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये स्टॉप घेण्यासाठी. आणि या षटकातच अर्थातच चॅलेंजिंग षटक, आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये किती धावा आल्या? 15 धावा, म्हणजे 15 + 5 अशा 20 धावा आपण पाहतोय. पिक्चर अभी बाकी आहे, मॅच मध्ये काही होऊ शकतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 2 षटक आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलात तर जिंकण्यासाठी गरज तर अर्थातच शाबाच खरेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेसाठी सन्माननीय ओजस अस्वाद पाटील यांचं शुभागमन झालेले आहे. आपणास विनंती करतो, आपण या रसिक प्रेक्षकामध्ये आहात, आपली जागा या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. सन्माननीय ओजस अस्वाद पाटील आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. आपणास विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 95 धावांची गरज, म्हणजे गरज असणाऱ्या येणाऱ्या 12 बॉल आणि 56 प्रतिषटक 23 धावा, सॉरी माफी असावी, प्रतिषटक जवळजवळ 27 धावा बनवावे लागणार आहेत. अठ्ठावीस धावा प्रतिषटक टीम मन 11 पेजारी. प्रतिषटक 28, प्रतिषटक 4 षटकार 1 चौकार बनवणाच लागणार आहे तो पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी. कारण फार मोठा आव्हान, आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना कल्पेश पाटील कमालीचं षटक. कल्पेश याचं जिथं 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि कुठंतरी जर पाहायला गेला तर अडचणी निर्माण केल्या. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना अडचणी निर्माण केल्या, मोठा धावफलक उभारला, तदनंतर गोलंदाजीसाठी आले, 3च धावा खर्च केल्या, आणखी त्या अडचणीमध्ये भर पाडली ती मन 11 पेजारी संघाच्या. आणि आता मिनेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय. 4थ्या षटकात शाबास एंड कडून गोलंदाजी करताना राईट आर्म राऊंड विकेट. मिनेश यांची देखील चांगली फलंदाजी आपण लाऊड अपील, कॉन्फिडंट अपील, पंचांचं बोट अवकाशाकडे. आणि यावेळी जर पाहायला गेला तर LBW फलंदाज आउट. राहुल धुमाल मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. बॉल डिलिव्हर केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता स्क्रीनवरती मिनेश पाटील बॉल डिलिव्हर केला आणि तदनंतर आत्मविश्वासानं केलेली ती अपील. पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही मिनेश यांनी. मिनेश आपण देखील पाहू शकता की आपण अपील कशी केली. सरळ अपील करत पुढे गेले. त्यांना माहित होतं परफेक्ट मिडल ऑफ दी स्टंप सापडले गेलेत आणि ही विकेट तदनंतर पंचांनी देखील दिली. आणि इथेच जर पाहायला गेला तर राहुल धुमाल यांच्या खेळीचा अंत झाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल पाटील
आणि चिराग पाटील. आता हे दोन्ही बंधू जर पाहायला गेला तर या दोन्ही बंधूंना आता ही कामगिरी पुढे न्यायची आहे. स्कोर कार्ड जर पाहायला गेला तर बरचसं दडपण टाकत असताना स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो 56 धावांची गरज, 11 बॉल. लाईन लेंथ मध्ये बदलाव करत असताना लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर कुठेतरी मिनेश गोलंदाजी करत असताना बॉल डिलिव्हर करत असताना मिनेश यांना अडचणी निर्माण झाल्या आणि लगेचच त्यांनी सांगितलं की हा बॉल नाही माझ्या हातातून निसटला आहे. त्यासाठी कल्पेश पाटील यांनी बॉल फील्ड केला, बॉल अडवला. परिणामी वाईट बॉलची 1 धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. फारसा दबाव टीम संख्येत स्ट्रायकर्स या संघावरती नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा पॅडवरती आपण पाहतोय परंतु आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल जर पाहायला गेलं तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुधा जर आपण पाहायला गेलं तर स्वतःसाठी जागा 5व्या ते 6व्या स्टंपवरती फलंदाज निघून फलंदाजी करत असतो. मिड विकेट किंबहुना स्क्वेअर लेगला जास्तीत जास्त स्ट्राईक करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहत असतो आणि अशातच त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीच्या धावा आणि जास्तीची षटकार चौकार आपण पाहत असतो. परंतु काही फलंदाज असे असतात जे स्विच हिट असतील, स्लॉक स्वीप असतील, मोठमोठे वेगवेगळे अतरंगी फटके त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. परंतु या बॉलवरती देखील एकच धाव आली, परंतु या षटकामध्ये 2 धावा आल्या कारण धावफलकावरती 41 धावा. यावेळी मिस टायमिंग शॉट मध्ये जोर नाही आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आहेत. आणखी एक विकेटचं पतन. निखिल देखील मैदानाच्या बाहेर. अभय पाटील आपण व्यासपीठावरती लगेचच यायचं आहे. धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. जवळजवळ जर पाहायला गेला तरी मॅच स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स संघ आपल्या बाजूनं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हवेमध्ये जर पाहायला गेला तर गारवा येत असताना आपण पाहतोय जास्तीच्या धावा आपल्याला पुढच्या सत्रापासून जर पाहायला गेला तर चेंडू आता कुठंतरी मैदानाच्या आतमध्ये थांबताना दिसेल, कारण हवा थंड व्हायला लागले, मैदान देखील थंड झालंय, विकेट देखील थंड झालंय. म्हणजे आता गोलंदाजांचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय, मग षटकार चौकारांना जास्त महत्व देतोय की सिंगल डबलला जास्त महत्व देतोय, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण मॅच म्हटलं की फ्लड लाईट मध्ये मॅच आणि तदनंतर थंडावा, मग आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये आपण षटकार चौकार पाहत असतो. आणि आता जर फ्लड लाईटच्या या सत्रामध्ये जर पाहायला गेला तर नाईट फॉर्मॅटमध्ये सिंगल डबल धावा जास्तीच्या जास्त असतील तर खऱ्या अर्थानं आपला धावफलक मोठ्या धावसंख्येकडे जाऊ शकतो. कारण षटकार चौकार आता जर पाहायला गेला तर महाग होताना दिसतील. जसे जर पाहायला गेला तर सोन्याचा भाव आता जवळजवळ 1,63,000च्या बाहेर जाताना दिसतोय. त्याच्यापेक्षा चौकार षटकार आपल्याला या रात्रीच्या सत्रामध्ये महाग होताना दिसू शकतात. दरम्यान 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता जर पाहायला गेला तर बरंचसं मोठं लक्ष शिल्लक राहिलंय आणि हे अशक्यप्राय असं लक्ष पार होईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 6 बॉल आणि 54 धावा, 45-46 धावा एका षटकामध्ये झालेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिल्यात. 7-7 षटकार देखील येताना आपण पाहिलेत. परंतु आता जर पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 54 धावा, जिथं 56 धावांची गरज होती आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या मिनेश पाटील यांनी. काही गोलंदाजी केली. फलंदाजी करत असताना 4 बॉल 14 धावा, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार देखील आपण पाहिले होते. आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हॉलंटियर्स इनिंग ब्रेक मध्ये आपण मॅच ब्रेक मध्ये झाडू तयार ठेवायचा आहे. व्हॉलंटियर्स शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पूजन यांचा वापर केला जातोय. चिराग पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 6 बॉल 54. ऑन साइडला पुन्हा एकदा लेफ्ट केला. डाऊन दी बॉल फिल्डर आहे
बॉल गिफ्ट केलाय आणि हे एका विकेटचं पतन, फलंदाज आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच पूर्णपणे स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स मजबूत स्थितीमध्ये मॅच वरती मजबूत पकड मिळवत असताना येणारे 5 बॉल 54 धावा अविनाश आलेत. बॅटर इनट नंबर 6 पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. षटथडम्यान क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय, धाव घेत नाहीयेत. धीरज आता अविनाश यांना स्ट्राईक जास्तीत जास्त देत आहेत, त्यांना देखील धीरजाने देखील माहित आहे मॅच मध्ये हवं तसं काही आता राहिलेलं नाही आहे. त्यासाठी जर पाहायला गेला तर ही मॅच फक्त आपण धावा बनवून आपल्या पराभवाचं अंतर कमी करू शकतोय. आपल्या संघासाठी आणखी एक संधी असणार आहे. त्या मॅच मध्ये देखील आपण आत्मविश्वास वाढू शकतो, त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. तीन बॉल शिल्लक, शेवटचे 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा लफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. फिल्डर अथर्व शिर्के आहेत, नाही आहेत, म्हणजेच कदाचित एक विक्रम या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. पुढच्या 2 बॉल मध्ये जर कारनामा झाला तर 4 बॉल डॉट आलेत, 4 बॉल डॉट आलेत. विकेटचं पतन, अखेरीची विकेट मिळाली अविनाश यांची. 5 बॉल 2 विकेट 0 रन, शेवटचा बॉल शिल्लक. पुढची मॅच अर्थात टॉस झालाय. RW11 आणि पेझारी डायनामोज टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रसिक पाटील यांनी घेतलाय आणि इन्व्हाइट केलं गेलंय पेझारी डायनामोज या संघाला. प्रितेश लीड करताना आपण पाहणार आहोत. बिग फाईट मॅच, 2 सुपरस्टार या शाबाज खारीपाट विभागातून पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं रसिक पाटील, दुसऱ्या बाजूनं प्रितेश पाटील. ऑन साइडला पुल करत असताना जर पाहायला गेला तर शेवटचा बॉल डॉट बॉल. आणि अखेरीस मित्रांनो या 7व्या पर्वामधील पहिलं मेडल षटक आपण पाहतोय. पूजन यांच्या नावावरती आपण जातोय. पहिलं मेडल षटक मैदानामध्ये झाडूची